महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणाने महायुतीला भक्कम अशा प्रकारचं बहुमत या विधानसभेमध्ये मिळालेलं आहे। महाविकास आघाडीने चारी बाजूंनी महायुती सरकारच्या विरोधामध्ये रान उठवलेलं असताना जनतेने मात्र महायुतीलाच आपली पसंती दर्शविली। या मागची कारणे ज्यावेळी चर्चेत आली त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने महायुती सरकार राबवत असताना ऐन इलेक्शनच्या तोंडावर लागू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची ठरली। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी महायुतीचं पारडं जड केलं आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला सत्तास्थान प्राप्त करता आलं। महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेसाठी आता महायुतीचं सरकार सत्तेवर आरूढ होत आहे। हे सरकार आरूढ होत असताना सर्वात महत्त्वाची ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने एक प्रकारची या निवडणुकीमध्ये जादूच केली आणि चमत्कारिकरित्या महायुतीला सुद्धा अपेक्षित नसेल एवढे यश या निवडणुकीमध्ये येताना दिसले। महाविकास आघाडीचा मात्र यामुळे सगळा सुपडा साफ झाल्याचंच दिसून येत आहे। महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची ठरलेली ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे चर्चेत आहे त्याचप्रमाणे या योजनेची संकल्पना आणि महाराष्ट्रात ही योजना लागू करा असा सातत्याने आग्रह धरणाऱ्या पंकजा मुंडेंची ही चर्चा होताना दिसत आहे। पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असून महाराष्ट्राच्या कोर कमिटीतील प्रमुख ही आहेत। त्यामुळे पंकजा मुंडेंनी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार आलं पाहिजे यासाठी रणरण पछाडलं आणि असंख्य अशा प्रकारच्या सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या। पंकजा मुंडेंच्या सभांनी वातावरण मंत्रून टाकलं आणि ज्या ज्या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या विराट सभा झाल्या त्या ठिकाणचा प्रत्येक उमेदवार बहुमताने निवडून आल्याचे ही चित्र समोर आलेलं आहे। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचं योगदान हे मोठंच राहिलेलं आहे। या प्रचाराशिवायही पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी आग्रह धरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रभावही मोठ्या प्रमाणावर दिसला। एकंदरीतच या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे प्रभावी ठरताना दिसले आहेत। पंकजा मुंडेंचं नेतृत्व हे महाराष्ट्रातील लोकनेत्याचं नेतृत्व आहे। मास लीडर म्हणून पंकजा मुंडेंची जादू लाखो जनसमुदायावर चालते याचे प्रत्यंतर अनेक वेळा आलेलेच आहे। ज्यावेळी पंकजा मुंडे मंत्री म्हणून महाराष्ट्रात काम करत होत्या त्यावेळीही त्यांनी माझी कन्या भाग्यश्री नावाची योजना अंमलात आणून स्त्री वर्गाला आणि महिलांना लाभ देण्याचं काम केलं होतं। त्याचप्रमाणे राष्ट्रीय सचिव म्हणून काम करत असताना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून त्या काम करत होत्या। त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून काम करत असताना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे कार्यरत असताना मध्य प्रदेशात लाडली बहीण योजना लागू करण्यात आली होती। अशाच प्रकारची योजना आपल्या महाराष्ट्रातही लागू केली पाहिजे। त्या आपल्याला लोकांच्या दारात जायची गरज पडणार नाही। शासन आपल्या दारीऐवजी मतदारच आपल्या बाजूने येतील आणि मतदारच आपल्या दारी येतील असा खंबीर विश्वास त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात एका ठिकाणी केला होता। एवढंच विनंती करेन की आता तीनही राज्यांमध्ये सरकार आलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे। त्या राज्यांमधल्या काही अशा योजना आहेत जसं मध्य प्रदेशची लाडली बहिणा योजना आहे, तिथलं ओबीसीच्या आरक्षणाचा विषय जसा त्यांनी मार्गी लावला, हे जर विषय आपण मार्गी लावले तर हे लोक आपल्याला दारात परत यायची, सरकार आपल्या दारीची गरज पडणार नाही, दारात येऊन आशीर्वाद देतील, दारात येऊन आपल्याला परत संधी देतील। त्यानंतर काहीच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कार्यान्वित केली आणि अतिशय प्रभावीपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली
आणि ज्या ज्या लाभार्थी महिलांनी अर्ज केले त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये दर महिन्याचे पैसेही रेग्युलर पडायला लागले। त्यामुळे अल्पावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय होताना दिसली आणि संपूर्ण राज्यातील महिला वर्गाने या योजनेच्या लोकप्रियतेला शिखरावर नेले आणि वास्तविक पाहता प्रत्येकाच्या खात्यात पैसे पडल्याने आणि निवडणुकीपूर्वी 2 हप्तेही आचारसंहिता लागण्यापूर्वीच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पडल्याने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या या कामगिरीवर खुश झाल्याचे दिसले आणि याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दिसलेला आहे। लाडक्या बहिणींनी आपली पसंती महायुतीच्याच लाडक्या भावांना दिल्याचे पुन्हा एकदा दिसले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे। एकूणच या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली, त्याचप्रमाणे या योजनेचा आग्रह धरणाऱ्या पंकजा मुंडे यांची ही भूमिका आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्याचा आग्रहही प्रभावी ठरल्याचे दिसले। त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या वतीने पंकजा मुंडे यांनी स्टार प्रचारक म्हणून जी काही हवा निर्माण केली आणि आपला प्रभाव, आपल्या नेतृत्वाचा वक्तृत्वाचा प्रभाव आणि योग्य अशा प्रकारचं संघटन कौशल्य वापरून महायुतीला विजयापर्यंत घेऊन गेले आहेत। पंकजा मुंडेंनी यापूर्वीही संघर्ष यात्रा काढली, मंत्री म्हणून अतिशय प्रभावीपणाने राज्यात काम केलेलं आहे। या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी रणरण पछाडून पक्ष संघटनेसाठी प्रामाणिकपणाने योगदान दिलेले आहे आणि या योगदानाचीच पावती म्हणून निश्चित त्या मंत्रिपदावर दिसतील अशी अपेक्षा आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।